लातूर शहरात मागील अनेक दिवसापासून खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। लातूर शहर महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे लातूर शहरातील नागरिकांना सध्या नाहरकत त्रास सहन करावा लागते। खड्ड्यामुळे अनेक जण पडले असून अनेक जणांना हॉस्पिटलचा उपचार घ्यावा लागतो। सध्या उभे आहोत लातूरच्या सिल्वर जुबली रोडच्या या रोडला आपण उभे आहोत। आपल्यासोबत या प्रभागातील जे नागरिक आहेत आपण त्यांची बातचीत करणार आहे की खड्ड्यामुळे का नाहरकत त्रास सहन करावा लागतो। रोडची समस्या एवढी बिघडलेली आहे, माणसांना चालता येत नाही, त्रास होत आहे गाड्या चालणे, बाकी खूप त्रास होतो। नगरपालिकेत बघितलं, महापालिकेमध्ये सामान्य वगैरे त्रास होतो। आपल्यासमोर आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांची बातचीत करतो। मला सांगा, लातूर शहरामध्ये असे जे खड्डे जागोजागी लातूर शहरातील नागरिकांना बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत, बऱ्याच जणांना दुखापत झालेली आहे। लातूर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य सर्वत्रच आहे। कुठलंही सरकार आलं तरी त्यांनी कामं केलेली नाही आहे। माझा स्वतःचा खड्डा चुकवायला जाऊन दुसऱ्या गाडीवर माझ्या पायामध्ये 2 रॉड आहेत। कमरेचा मणक्याचा त्रास मला गेल्या 15-20 वर्षापासून आहे। सगळ्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे मी जाऊन त्यांचा सल्ला घेतलेला आहे, औषध उपचार केलेले आहेत। वारंवार औषध उपचार करून सुद्धा ही समस्या काही मिटलेली नाही आहे। परंतु मला तर असं वाटायला लागलं आहे की शहरातील ऑर्थोपेडिक डॉक्टरांचं आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं संगनमत आहे। त्यामुळे माझ्यासारखे अनेक नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत। आपलं आणखी केला हा विषय आहे। गेल्या अनेक वर्षापासून या लातूर शहरातल्या खड्ड्यांची अवस्था खूप बिकट आहे। सत्ता पक्ष असो की विपक्ष असो, त्यांना जनतेच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष द्यायला काबिलियत नाही। खड्ड्यात रस्त्यात खड्डा हीच संकल्पना आमच्या डोक्याच्या पडली। फक्त लिपस्टिक पावडर लावल्यासारखी मुख्य रस्ते चकचकीत केले, ते पण महानगरपालिकेच्या निवडणुकीतून। पण अंतर्गत जे काही रस्ते आहेत ते रस्ते आणखीनही महानगरपालिकेने दुरुस्त केलेले नाही। लातूर शहरातला जो काही भाग असेल, म्हणजे आता एक पॅरलल रोड पलीकडचा मेन रोड आहे, मी रडल्यासारखं ही हलकट नीती इथल्या महानगरपालिकेच्या सदस्यांची आहे, सत्ता पक्षातील लोकांनी ज्या अपेक्षेपोटी यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी त्या परीचं काम इथं केलेलं पाहिजे। परंतु निश्चिततेचा कळस इथं आहे। लातूरला 15-15 दिवस पाणी मिळत नाही। आता ज्या सिग्नलवर रोडवरून तुम्ही चाललाय, अर्ध्याहून जास्त रस्त्यावरती पार्किंग आहे, मोठमोठे पार्किंगचे हे केलेले आहेत, शैक्षणिक हब आहे, हॉस्पिटल आहेत, हॉस्पिटलला पार्किंगला जागा नाही का, पण हॉस्पिटलचे जे काय हे म्हणतात ना ते बाहेरपर्यंत आहे, त्यांची पार्किंग बाहेरपर्यंत आहे। सिल्वर जुबलीपासून नगरपालिकेला जायला म्हणलं तर मनके तुटायचे, लोक आजारी पडायचे। ज्या पद्धतीने किशोरांनी सांगितलं की डॉक्टरांची ह्यांची सांगड झाली की काय, हे खड्डे तसेच ठेवायचे का काय, ह्यासाठीची जी हलकट नीती महापालिकेअंतर्गत राबवली जातात त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। आणि आमची अशी मागणी आहे की सत्ता पक्षातले आणि विपक्षातले जे राजकारण करू पाहतात, कधी तू कर मारल्यासारखं, कधी आम्ही करतो तर रडल्यासारखं, की सत्ता पक्ष आणि विपक्षांनी मिळून हे लातूरची जी गळचिपी केलेली आहे ती कुठेतरी संपुष्टात आली पाहिजे। सत्ता पक्ष असेल, विपक्ष असेल, सत्ता पक्षातल्या लोकांनी मोठमोठी आश्वासनं दिली की आम्ही लातूर शहराचा चेहरा मोहरा बदलू। चेहराही नाही, मोहराही नाही, उलट हे दळभद्री तोंडाचे येऊन आणखी लातूरला वेठी धरण्याचं पाप करतात। लातूरला पाणी नाही, रस्ते नाही, कचऱ्याचे प्रश्न, त्याच्यावरती कोणाचं लक्ष नाही। यावरती लक्ष केंद्रित करून मला वाटते की येणाऱ्या ह्याच्यामध्ये नागरिकांनी यांना जाब विचारलं पाहिजे, चोप द्यायला पाहिजे असं वाटतं। ते सर्वसामान्य लातूरकरांनी सांगितलेलं आहे की लातूर शहरातील महानगरपालिका सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या सर्वांच्या गलथान कारभारामुळे लातूर शहरातील नागरिकांना खड्ड्याचा त्रास सहन करावा लागतोय। आणि लवकरात लवकर महापालिका प्रशासनाने हे रस्ते दुरुस्त करून सर्वसामान्य नागरिकांसाठी चांगली करावी अशा पद्धतीची अपेक्षा लातूरकरांची व्यक्त केली जात आहे। जे कवाळे नवराष्ट्र लातूर।